सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या झी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नेहा पद्मने आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता पाहूया सविस्तर घडामोडी। कल्याण डोंबिवली पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे घेणार झाडाझडती। लोकसभा विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पराभवाची कारण मीमांसा व पक्षाच्या कार्यकर्त्यांची झाडाझडती घेण्यासाठी कल्याण डोंबिवलीत येणार आहेत। येथे ते 4 दिवस मुक्काम करणार आहेत। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कल्याण ग्रामीण व कल्याण पश्चिमेतून पक्षाचे आमदार रमेश पाटील व प्रकाश भोईर हे पुन्हा विजयी होतील व कल्याणचा गड राखतील अशी अपेक्षा होती। मात्र पक्षाच्या पदरात निराशाच आली। जुन्नरचा उमेदवार वगळता मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही। 2010च्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत मनसेचे 28 नगरसेवक निवडून आले होते। मात्र विधानसभा निवडणुकीत मनसेचे पानिपत झाले। मनसेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले। या पार्श्वभूमीवर पराभव का झाला, कोठे राजकीय गणिते चुकले हे तपासण्यासाठी राज ठाकरे पुढील आठवड्यात कल्याण डोंबिवलीत येणार आहेत। सीकेपी बँकेचे ठेवीदार आंदोलनाच्या तयारीत। डोंबिवली पूर्वेतील सीकेपी हॉलमध्ये सीकेपी बँक खातेदार व ठेवीदार बचाव समितीचा मेळावा आयोजित करण्यात आलेला। या मेळाव्यात विवेक निकते, शिवसेना शहर प्रमुख भाऊसाहेब चौधरी, बचाव समिती प्रमुख बापू वैद्य आदी उपस्थित होते। डोंबिवली सीकेपी बँकेची शाखा बुडवणारे मुख्य 50 ते 60 थकबाकीदार असून यामध्ये बहुतांशी बिल्डर आहेत। सामान्य माणसांचे पैसे बुडवणाऱ्या सर्व थकबाकीदारांची नावे बँकेने जाहीर करावी व त्यांच्या विरोधात शाखेबाहेर खातेदार व ठेवीदारांनी धरणे आंदोलन केली पाहिजे असे आवाहन ऑल इंडिया बँक एम्प्लॉई असोसिएशनचे उपाध्यक्ष विकास उदगी यांनी सांगितले। या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा असेल असे भाऊ चौधरी यांनी सांगितले। सीकेपी बँकचे बचाव समितीचे प्रमुख बापू वैद्य यांनी 3 नोव्हेंबरला शहरात मोठे आंदोलन करू असेही सांगितले। तंत्रज्ञानाच्या युगात पाटे वरवंटे होत आहेत कालबाह्य। प्रगत तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन सुसह्य झाले आहे। कमी वेळात जास्ती कामे आज उपकरणांच्या सहाय्याने शक्य होत आहे। तंत्रज्ञानाने स्वयंपाकगृहात देखील शिरकाव केला आहे। एकेकाळी चटणी पुरण वगैरे बनवण्यासाठी गृहिणींना पाटा वरवंट्याचा वापर अनिवार्य होता, पण आता त्याची जागा मिक्सर, ग्राइंडर यासारख्या तत्सम उपकरणांनी घेतली आहे। त्याचा परिणाम पाटा वरवंटा बनवणाऱ्यांवर व विकणाऱ्यांवर होत आहे व त्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत आहे। गेल्या 45 वर्षापासून मी हा व्यवसाय मुंबईत करीत आहे, परंतु आता पूर्वीसारखे ग्राहक पाटा वरवंटा घेत नाही। पाटा वरवंट्याची विक्री दिवसेंदिवस कमी होत आहे अशी माहिती यल्लमा बापू पूर्णा यांनी दिली। यल्लमा बापू मुदगुल, आडनाव पूर्णा, 45 वर्ष झाला धंदा पहिल्यापासून गेला नाही तर नाही 10-15 मध्ये कोणच्या तरी एक जाणार नाही रिकामा हाताने जावं लागतं। हे बातमीपत्र इथेच संपले। नमस्कार।